आज मोर्चातनं अनेक विषय बाहेर पडतायत. आरक्षणाचा विषय बाहेर पडतोय. आज शरद पवार सांगतायत की राज्य सरकारने ताबडतोब आरक्षण देऊन टाकावं. अरे वा, तुम्ही का नाही दिलं? 15 वर्ष या महाराष्ट्रामध्ये एनसीपी काँग्रेसची सत्ता होती. देशामध्ये काँग्रेस एनसीपीची सत्ता होती. 10 वर्ष होती. तेव्हा का नाही केलं? या लोकांना समाजाशी काही देणं घेणं नाहीये. काहीही देणं घेणं नाहीये. यांना फक्त राजकारण कळतं, यांना फक्त निवडणुका कळतात आणि हा समाजाचा वापर या निवडणुकांसाठी कसा करून घ्यायचा एवढंच फक्त या लोकांना कळतं. याच्या पलीकडे यांना काही देणं घेणं नाही. वेगवेगळ्या जातींचे मोर्चे उभे राहतील. हे लोक याला खत पाणी घालत राहतील आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतील. त्याच्यानंतर एकदा मुंबईमध्ये मोर्चा आला. मराठा समाजाचा एक मोर्चा मुंबईमध्ये धडकला होता आझाद मैदानवर. त्या व्यासपीठावरती काँग्रेस एनसीपीचं सरकार असतानाची गोष्ट सांगतोय. त्या व्यासपीठावरती शिवसेनेचे लोक होते, भाजपचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते, एनसीपीचे लोक होते, सगळे नेते होते. मी म्हटलं या चारही पक्षांचे नेते जर समजा तिथे व्यासपीठावरती आहेत आणि त्या चारही पक्षाच्या नेत्यांना जर समजा मान्य आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मग अडवलंय कोणी? तुम्हाला थांबवलंय कोणी? मग का हा विषय इतकी वर्ष तुम्ही आज ठेवून दिला होतात? मला वाईट या गोष्टीचं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. आता येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुका आहेत. हे काँग्रेस एनसीपी वाले आणि इतर सगळे नेते हे याच्यासाठीचा वापर करून घेणार नाहीत. आणि तो माझा जो मराठा बांधव भगिनी ज्या आज त्या मोर्चामध्ये येते त्याला समजतच नसेल की ह्याचा आपला उपयोग काय करून घेतील हे लोक. प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत, तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. पण हे अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांचं एकमेकांशी पटेल काय? हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची. दरी. तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं, मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठीचे हे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. हे आता सगळे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाच्या सगळ्यात शेवटी हे सगळे काँग्रेस एनसीपीचे नेते का फिरतायत तो मागे? निवडणुकीच्या भिका मागायलाच ना. आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातले इतके मुख्यमंत्री झाले, इतके मंत्री झाले, आज इतके खासदार आहेत तिथे. पण हे सगळे आजपर्यंत जे राज्यकर्ते होते, आज त्यातले बरेचसे बहुसंख्य मराठा समाजातले होते, का नाही दिलं तो तुम्ही या गोष्टी? आजही आमचा गरीब शेतकरी तिथे, मराठा समाजातला शेतकरी आज फासावरती लटकतोय. आज जे फासावरती गेलेले शेतकरी बांधव आहेत, तो आमचा ज्यांनी आत्महत्या केली, काढून बघा कोण कोण आहेत. तो तिथेच राहणार, तो तशीच आत्महत्या करणार. हे नेते तुम्हाला भुलवत राहणार. साधी सोपी गोष्ट आहे ना. तुम्हाला मान्य आहे तर आणा. विशेष अधिवेशन समजा उद्या बोलवलं जरी, इथे जरी समजा त्यांनी मान्य केलं तरी ते केंद्रात पाठवायला लागेल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी, या टेक्निकल सगळ्या गोष्टी शरद पवारांना माहिती आहेत. का नाही बोलतात तुम्ही? का नाही त्या मराठी समाजातल्या माझ्या बांधवांना आणि भगिनींना सांगत का नाही आहात की काय नक्की काय होतंय? हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, सगळ्या संपादकांना माहिती आहे. कोणी मांडायला तयार नाही, तुमच्या समोर कोणी बोलायला तयार होत नाहीये. हे जे सगळं उभं राहतंय आज मोर्चाच्या स्वरूपामध्ये, यातनं मला मतं कशी मिळतील आणि मी जिल्हा परिषदेवरती कसा येईन आणि मी पंचायत समितीवरती कसा येईन ह्याची स्वप्न पाहतायत हे सगळे. ह्याला प्रश्न नाही सोडवायचे कुठचे. तर मंडळी, हे होते राज ठाकरे.
जरांगेंना तोंडावर सांगितलं होतं आरक्षण मिळणार नाही. जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिलेला आहे. आणि याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला आरक्षण देण्यासाठी वेळ दिलेला आहे. आणि याविषयी बोलत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की अशा प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही, असली कोणतीही गोष्ट होणार नाही. आणि हे मी जरांगे यांच्या तोंडावर त्यांना सांगून आलेलो होतो. जरांगे यांच्या बोलवता धनी कोण आहे हे पाहावं लागेल असे ते म्हणाले. जरांगे पाटील आहेत की त्यांच्या मागून दुसरं कोणी आहे? जातीयवादातून महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? तर निवडणुकीच्या पुढे हा वाद निर्माण करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे मला या गोष्टी काही सरळ वाटत नाहीत. कालांतराने कळेल की यामागे कोण आहे, असं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितलेला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलेला आहे. याआधी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा करायला सुरुवात केलेली आहे. त्यांना मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी देखील केलेली आहे. आणि यावरून आता राज्यात ओबीसी मराठा असा वाद हा निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. तर लोकांचं लक्ष हटवण्यासाठी असे विषय काढले जातात. स्वार्थासाठी, राजकारणासाठी महाराष्ट्र खड्ड्यात जातो आहे. मी राजकारणात जात पाहत नाही, माणूस पाहतो. पण काही राजकीय पक्ष राजकीय तणाव निर्माण करताना दिसतात. राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीयवाद निर्माण झाला. काका पुतण्यांमध्ये काय चाललंय हे समजतच नाही. अशा प्रकारची घाणेरडी राजकीय परिस्थिती मी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही आहे. आणि असं स्पष्ट करत असताना त्यांनी राष्ट्रवादीकडे बोट दाखवलेलं आहे. आता उघडपणे मतदारांना मूर्ख बनवलं जात आहे. येणाऱ्या काळात मतदार काय करतील हे मला पाहायचं आहे. 5 वर्षात जे घडलं ते न पाहता यावेळेस मुद्द्यावर मतदान देऊन मोकळं व्हायचं. आपल्याला कोणीच विचारत नाही अशी भावना राजकीय नेत्यांची झालेली आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या मुद्द्यांवर राजकीय नेते काहीच करत नाही आहेत. मतदार नुसता शिकलेला नाही तर सुज्ञ असायला हवा. जरांगे यांच्या पाठीशी कोण, असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असं राज ठाकरे यांचा दावा आहे. मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला होता. तर 25 डिसेंबरला जरांगे सांता क्लॉज बनून येणार का, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलेला आहे. मराठा समाजाला कधीही आरक्षण मिळणार नाही हे त्यांना त्यांच्या समोर सांगून आलो होतो. आणि मनोज जरांगे हे त्यावेळेस आपल्याशी बोलले होते. मी स्वतः त्यांना बोलायला गेलो होतो. आणि आता मी हे सांगतोय की त्यांचा बोलवता धनी कोण आहे आणि यातून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न कोण करत आहे. निवडणुका तोंडावर असताना या सर्व गोष्टी का होत आहेत, हे सगळं काय चाललंय, चित्र हे इतकं सरळ दिसत नाही असं ते म्हणाले. तर आंदोलनावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केलेला आहे. जरांगेंच्या मागे कोण आहे असा सवाल राज ठाकरेंनी केलेला आहे. तर आमच्या मागे कोण आहे हे शोधून काढा असं आव्हान जरांगे पाटलांनी राज ठाकरे यांना दिलेलं आहे. तर मंडळी, निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी का घडतायत, का घडवल्या जात आहेत, हे इतकं सरळ आणि सोपं चित्र नाही आहे. अहो, यामागे कुणीतरी आहे आणि हे लवकरच कळेल असं राज ठाकरे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी असले मुद्दे बाहेर काढले जात आहेत. आणि राज ठाकरे यांनी असा आरोप देखील यावेळेस केलेला आहे. ते म्हणालेत की येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. राजकीय पक्षांना, नेत्यांना मतदाराची भीती वाटली पाहिजे. नुसतं सुशिक्षित असून चालणार नाही तर सुज्ञ देखील व्हावं लागेल असं आवाहन करीत राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना इशारा दिलेला आहे. जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरला आरक्षण देण्यासाठी टाइम बॉन्ड करून द्यावा. आरक्षण मिळालं नाही तर 24 डिसेंबर नंतर मुंबईत धडकू असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला होता. तसंच सरकारला सुदबुद्धी देण्यासाठी खंडेरायाकडे साकडं घालणार असल्याचं देखील जरांगे पाटील म्हणाले होते. मनोज जरांगे आता 4थ्या टप्प्याच्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगेंची सभा अत्यंत ठिकाणी हाऊसफुल होत आहेत. प्रचंड गर्दी सभेला येते
आणि या सभांमधनं आता काही प्रमाणात विरोध देखील मनोज जरांगे पाटील यांना होऊ लागलेला आहे. कालचीच घटना आहे मंडळी. काल मनोज जरांगे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सरकारवर आणि छगन भुजबळ यांच्यावर प्रचंड संतापलेले आहेत. त्यांनी याआधी कधीही इतक्या तीक्ष्ण शब्दांचा उच्चार केलेला नव्हता. अशी तीक्ष्ण शब्द काल त्यांनी विदर्भाच्या दौऱ्यावर असताना काढलेले आहेत. त्यांनी मराठा समाज हा शांत बसणार नाही हे पुन्हा एकदा ओबीसी समाजाला आणि छगन भुजबळ यांना इशारा दिलेला आहे. छगन भुजबळ यांच्या सभेमध्ये काही ओबीसी नेत्यांनी आमच्या हातात दांडके आणि कोयते आहेत हे विसरू नका असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलेला होता. तर त्याच हल्ल्याचा प्रतिहल्ला आता मनोज जरांगेंनी केलेला आहे. तुमच्या हातातले लाठ्या काठ्या आणि कोयते हे तुमच्या हातात आहेत, पण आमच्याही घरात काय काय आहे हे तुम्हाला अजून माहितीच नाही आहे असं देखील मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तरात बोललेलं आहे. तर मंडळी, या लाठ्या काठ्याच्या ज्या भाषा आता जाहीररित्या होऊ लागलेल्या आहे यामुळे निश्चितच असंतोष सध्या समाजामध्ये पसरत चाललेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारी काही वक्तव्य समोर येत आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांकडनं तशी वक्तव्य समोर यायला लागलेली आहेत आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे. आणि निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवूनच असे प्रकार घडवले जातात का? जरांगेंचा बोलावता धनी कोण आहे? राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय? अजित पवार आणि शरद पवार यांचं काय चाललंय? अशा पद्धतीने एका पद्धतीचा रोखच राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांकडे व्यक्त केलेला आहे. तर राज ठाकरे पुढे म्हणालेले आहेत की पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका का होतात हे मला आजपर्यंत कळालं नाही. तिथे उमेदवार नावाखाली सही किंवा अंगठा असं लिहिलेलं असतं, मग या निवडणुका घेताच कशाला? पण त्याची सुरुवात झालेली आहे. आम्ही तयारी करतो आहोत, सिनेटसाठी देखील तयारी करतो आहोत असं ते म्हणाले होते. राज ठाकरे म्हणाले होते की अमित शहा यांनी अयोध्या मंदिराच्या नावावर पुन्हा एकदा लोकांना भाजपला मतदान करायला सांगितलेलं आहे. भाजपचं सरकार आले की सर्वांना अयोध्येतील राम मंदिराचं एक एक करून दर्शन घ्यायला नेऊ असं अमित शहा म्हणाले होते. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला देखील टोला लगावलेला आहे. राज ठाकरे म्हणालेले आहेत की अमित शहा आता टूर अँड ट्रॅव्हल्स असं नवीन खातं उघडलेलं असेल. कुणी काय कामं केली यावर निवडणुका लढवा, राम मंदिराचं आमिष कशाला दाखवता असा टोला राज ठाकरे यांनी यावेळेस लगावलेला आहे. आणि मंडळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देखील आता आपला निशाणा हा साधलेला आहे.